या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षरा आणि शिवानी बजरंगला भेटण्यासाठी जेलमध्ये जातात आणि मग अक्षरा बजरंगला सगळं काही खरं खरं कबूल करायला सांगते. मात्र बजरंग म्हणत असतो की टीचर मॅडम, मी तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगेल, मात्र तुम्ही या ताईंना प्लीज बाहेर जायला सांगा. पण अक्षरा त्याचं काही ऐकत नाही. ती म्हणत असते की बजरंग, तुला मी जे काही सांगितलंय ते पटकन बोल. पण बजरंग म्हणत असतो की नाही टीचर मॅडम, मी या ताईंसमोर काही बोलणार नाही. मला जे काही सांगायचं ते फक्त मी तुम्हाला सांगेल आणि तुम्ही ते रेकॉर्ड करायचं नाहीये. पण अक्षरा ऐकायला तयार नसते. त्यामुळे बजरंग सुद्धा त्याचं तोंड उघडत नाही आणि मग शेवटी शिवानीच म्हणते की वहिनी, तुम्ही इथेच थांबा, मी बाहेर थांबते, पण जर काही लागलं तर मला कॉल करा. आणि मग त्यानंतर ती त्या जेलमधून बाहेर पडते. तर बजरंग अक्षराला म्हणत असतो की टीचर मॅडम, माझी अजून एक अट आहे. मी आत्ता जे काही बोलेल ना ते तुम्ही रेकॉर्ड करायचं नाही, कारण जर हे सगळं त्या भुवनेश्वरी मॅडमच्या समोर गेलं ना तर मग माझं काही खरं नाही. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की ठीक आहे, फक्त मला जे काही आहे ना ते खरं खरं सांग. आणि मग ती बजरंग समोरच तिचा मोबाईल बंद करते आणि मग बजरंगला म्हणते की बोल बजरंग, तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं. आणि त्यावर बजरंग मग अक्षराला सगळं खरं खरं सांगायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की टीचर मॅडम, मी हे जे काही केलं ना तुमच्यासोबत ते सगळं मला भुवनेश्वरी मॅडमनेच करायला सांगितलं होतं. या सगळ्याच्या सूत्रधार त्याच आहेत, त्यांनीच हे सगळं ठरवलं होतं. आणि ते ऐकून अक्षरा तर खूपच चिडते. आणि मग त्यानंतर बजरंग तिला म्हणू लागतो की माझी या जेलमधून कधीच सुटका झाली होती, मात्र भुवनेश्वरी मॅडमने मला पुन्हा या जेलमध्ये आणून टाकलं. खरं तर माझ्या नावावर एकाही गुन्ह्याची नोंद नाही आहे, मात्र फक्त भुवनेश्वरी मॅडममुळे मी इथे आहे. मी या जेलमधून वाटेल तेव्हा बाहेर पडत होतो, वाटेल तेव्हा इथे येत होतो, कोणीही मला विचारत नव्हतं. आणि मग त्यानंतर तो अक्षराला म्हणतो की भुवनेश्वरी मॅडमनेच हा सगळा प्लॅन केला होता आणि त्यांनी जे काही सांगितलं ना त्याचप्रमाणे मी केलं. तर अक्षरा विचारते की नेमका काय प्लॅन होता त्यांचा. आणि मग बजरंग तिला त्या दिवशी घडलेला प्रकार सांगतो. भुवनेश्वरीने बजरंगला भेटायला बोलावलेले असते आणि ती त्याला विचारते की तुझं अक्षरासोबत जुनं वैर आहे ना. त्यावर बजरंग हो म्हणतो. तर भुवनेश्वरी त्याला विचारते की मग तुला आता बदला घेण्याची संधी भेटली तर तू तुझं तोंड बंद ठेवशील ना. आणि त्यावर बजरंगही हो म्हणतो आणि मग भुवनेश्वरी त्याला तो सगळा प्लॅन सांगते. आणि मग त्यानंतर ते सगळं काही अधिपती अक्षराला सांगत म्हणतो की तुमच्या त्या सासूबाईंना खरंच खूप डेंजर आहेत. जेवढ्या त्या जमिनीच्या वर आहेत तेवढ्याच जमिनीच्या खाली आहेत. ती बाई कधी काही करते ना काही कळत नाही. एका क्षणात ती सगळा कारभार बदलते. मी तर कधीही या जेलमधून बाहेर पडायचो, पुन्हा या जेलमध्ये यायचो, तेव्हा मला कोणीही विचारत नव्हतं. सगळं काही अगदी पद्धतशीरपणे सुरू होतं. आणि हे ऐकून अक्षरा तर अजूनच चिडते. दुसरीकडे चंची मात्र भुवनेश्वरीला कॉल करून सांगते की अक्षरा बजरंगला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी विचारते पण कशासाठी आणि तुला हे सगळं कसं कळलं. तर चंची म्हणत असते की मी तिला स्वतःच्या डोळ्यांनी जाताना बघितलं, मी सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेरच आहे. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की ठीक आहे, मग आता यापुढे मी जे सांगते ते कर. आणि मग ती त्या चंचीला एक वेगळाच प्लॅन सांगते. तर दुसरीकडे अधिपतीने ओंकारला कॉल केलेला असतो. तो ओंकारला विचारत असतो की तू कुठे आहे, माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. पण ओंकार त्याला खोटंच सांगतो की मी एका कामासाठी बाहेर आलो आहे. तर अधिपती म्हणत असतो की ठीक आहे, पण तू लवकरात लवकर फॅक्टरीमध्ये ये, मग आपण त्या बजाला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. आणि ते ऐकून ओंकार घाबरतो. आणि मग त्यानंतर तो अधिपतीला म्हणतो की मी आत्ता महत्त्वाच्या कामात आहे, तुझ्याशी नंतर बोलतो. आणि तो कॉल कट करतो. तर दुसरीकडे बजरंग अक्षरासमोर हात जोडून म्हणत असतो की टीचर मॅडम, मी आता तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलंय, त्यामुळे तुम्ही प्लीज माझी या सगळ्यातून सुटका करा, हवं तर मी तुमचे पाय पकडतो. पण ते ऐकून अक्षरा मोठ्याने ओरडते की माझ्या पायांना हात लावू नको. तर बजरंग म्हणत असतो की टीचर मॅडम, तुम्हीच या सगळ्यातून माझी सुटका करू शकता, कारण जर मी त्या भुवनेश्वरी मॅडमसमोर गेलो ना तर त्या मला जिवंत ठेवणार नाहीत. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हे बघ बजरंग, तू माझ्यासमोर जे काही कबूल केलंय ना ते तुला माझ्या घरच्यांना सुद्धा सांगावं लागेल. आणि ते ऐकून बजरंग म्हणतो की टीचर मॅडम, मी तुम्हाला सांगितलं ना, आता मी इतर कोणाला काही सांगणार नाही. तुम्हाला कळत नाही आहे का त्या भुवनेश्वरी मॅडम किती डेंजर आहेत ते. आणि त्यावर अक्षरा म्हणते की ठीक आहे, मग निदान तू हे सगळं अधिपतींना तरी सांग. मात्र बजरंग या गोष्टीसाठी सुद्धा नकार देतो. तो म्हणत असतो की ते धाकटे सरकार तुमच्यासोबत चांगलं बोलत असतील, पण तो माणूस खरा कसा आहे ना मला चांगलंच माहिती आहे. त्यांनी मला जेव्हा मारलं होतं ना तेव्हाची वेळ अजूनसुद्धा गेलेली नाही आहेत.
आणि जर त्यांना हे सगळं कळलं ना तर ते सुद्धा मला जिवंत ठेवणार नाहीत. त्यामुळे मी आता कोणालाही काही सांगणार नाही. मात्र अक्षरा त्याला समजावत म्हणत असते की हे बघ बजरंग, काही होणार नाही आहे. हवं तर तू भुवनेश्वरी मॅडमसमोर येऊ नको, पण निदान अधिपतींना तरी सगळं खरं खरंच सांग. मात्र बजरंग म्हणत असतो की टीचर मॅडम, तुम्हाला का कळत नाही आहे की त्या भुवनेश्वरी मॅडमच तुमच्या फॅमिलीच्या प्रमुख आहेत आणि त्यांना हे सगळं कळल्याशिवाय राहणार आहे का? मी त्यांच्यासमोर कधीच तोंड उघडू शकत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. पण अक्षरा म्हणत असते की बजरंग, या सगळ्यातून तुझी सुटका करण्याची जबाबदारी माझी आहे. मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहील, तुला काही होऊ देणार नाही. मात्र तुला हे सगळं निदान अधिपतींना तरी सांगावंच लागेल. आणि मग शेवटी बजरंग अधिपतीला सगळं खरं खरं सांगायला तयार होतो. तर दुसरीकडे ओंकार आणि शिवानी अक्षराची वाट बघत असतात. तिला बराच वेळ लागल्यामुळे ते दोघेजण काळजीत असतात. पण तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते आणि त्यांना सांगते की बजरंगला हे सगळं भुवनेश्वरी मॅडमनेच करायला सांगितलं होतं, हे त्याने कबूल केलं आहे. आणि त्यावर ते दोघेही खुश होत म्हणतात की चला वहिनी, मग आपण लगेच हे अधिपतीला सांगू. पण अक्षरा म्हणते की नाही ना, आपण असं सांगितल्यावर अधिपती आपल्यावर विश्वास नाही ठेवणार. हे सगळं त्यांना बजरंगकडूनच कळायला हवं. आणि बजरंगकडून मी तसं कबूल करून घेतलं आहे की तो हे सगळं अधिपतींना सुद्धा सांगेल. तर ओंकार म्हणत असतो, पण मगाशी मला अधिपतीचा कॉल आला होता, तो इथे बजरंगला भेटायला येणारच आहे. तर अक्षरा म्हणते की ठीक आहे, अधिपतींना कसं समजवायचं, त्यांना काय सांगायचं ते मी बघते, पण तुम्ही माझं एक काम करा. आणि मग ती त्या दोघांना तिचा प्लॅन सांगते. त्यानंतर मग अक्षरा अधिपतीला कॉल करून घरी बोलावून घेते. तर अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? कारण मला त्या बजाला भेटायला जायचं होतं. तर अक्षरा म्हणते की त्याची गरज नाही आहे, तुम्ही प्लीज घरी या, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि ते ऐकून मग अधिपती घरी जाण्यासाठी निघतो. तितक्यात पण ओंकार शिवानी त्या ठिकाणी येतात. अधिपती ओंकारला विचारत असतो की तू मगाशी कुठे गेला होता? तर ओंकार खोटंच सांगतो की जरा बायकोला घेऊन डॉक्टरकडे गेलो होतो. तर अधिपती म्हणतो की ठीक आहे, पण आता मला मास्तरीनबाईंनी बोलावलं आहे, मी आधी त्यांना भेटून येतो. आणि तो फॅक्टरीतून बाहेर पडतो. दुसरीकडे अक्षरा घरी जातच असते, पण तितक्यात चंची तिला आडवी येते. ती मुद्दाम अक्षराला थांबवत म्हणते की कुठं गेली होतीस तू? तर अक्षरा म्हणत असते की तुला तुझं काम नाही आहे का गं, कशाला उगाच चौकशा करते? पण चंचीला काही फरक पडत नाही. ती मुद्दाम अक्षराचा वेळ वाया घालवत असते. ती म्हणत असते की अक्षरा, मी तर तुला किती मदत केली गं, तुला सांगितलं की घरात असणारी बाई मावशीच आहे आणि आता तू माझ्याशी अशी वागतेस का? पण अक्षरा तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि तेथून निघून जाते. चंची मात्र हसतच म्हणत असते की अक्षरा, मी तर पाणीपुरी खाणार आहे, मात्र जाळ तुझ्या तोंडाचा होणार आहे आणि तो मावशी करणार आहे. तर दुसरीकडे अधिपती जेव्हा घरी यायला निघतो तेव्हा त्याला भुवनेश्वरी भेटते आणि ती रडतच एके ठिकाणी बसलेली असते. ते बघून अधिपती काळजीत पडतो. तो विचारू लागतो की आईसाहेब, काय झाले, प्लीज मला सांगा, तुम्ही अशा का रडतायत? तर भुवनेश्वरी नाटक करायला सुरुवात करते. ती म्हणत असते की अधिपती, मला तर असं वाटतं की मी हे घर सोडून कुठेतरी लांब जाऊन राहावं, म्हणजे सगळं काही ठीक होईल. आणि ते ऐकून अधिपती तर घाबरतोच. तो म्हणत असतो की आईसाहेब, हे काय बोलताय तुम्ही, तुमचा पोरगा जिवंत आहे. तर भुवनेश्वरी म्हणत असते, मात्र आम्ही तुमच्या खऱ्या आई नाही ना. जेव्हा आम्ही चारुलताचं रूप घेऊन इथे येऊन राहिलो तेव्हा सगळं काही ठीक होतं, मात्र भुवनेश्वरी म्हणून आम्हाला काहीच किंमत नाही. आम्ही मगाशी देवीला हेच म्हणत होतो की आम्हाला एवढ्या गुणाचा पोरगा दिला, पण आम्ही त्याची आई नाही बनू शकत. खरं तर आम्ही तुमची आई बनण्याच्या लायकीचेच नाही आहोत. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की आईसाहेब, तुम्ही असं काही बोलू नका. पण भुवनेश्वरी काही गप्प बसत नाही. ती म्हणत असते की अधिपती, फक्त तुमचं आमच्यावर प्रेम आहे, मात्र सुनबाईंना, तुमच्या वडिलांना आम्ही त्या घरातही नको आहे. सतत कुरबुरी होत राहणार आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होणार. म्हणूनच मला असं वाटतं की मी एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन राहावं, निदान लांब राहिल्यावर सगळं काही ठीक तरी होईल. आणि ते ऐकून अधिपती तर खूप घाबरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.